ठगू वा ठगू नाही व काय सुमार रे का माराय ना व हा ठगू काय व करा देत नाही माय रेखा व पोरी व रेखा सासू बिनी नो बिनी कत्या घ्यात बी व ठगू हा या व जरा या माय व काय के बटेलशे आणि म्हणे आरायास ना काय तुला आवाजच नाही हो ना माय व काय पड मग त्या पण करस बिन ठगू तू बी नाही व जरा नाही ना असंच म्हणून विचार पडलं तुम्ही मग नंतर मला ऐकू ना तुमचा आवाज मग म्हणलं गेलं बा करा दिदा नाही का बरं काय जरा माय तुम्ही बी काय पड मग त्या पण करसू बरं दखमी रेखा ठगू ठगू आराय माराय नु काय सुमार नाही मग आणि तू टाके बटेल कोणती तंत्री बिंत्री मारा असतो अशी काय नाही माय कोणती तंत्री माराव तो पोरगाले ते झोपाडा जमतेम असा बंद काढस ना काही विचारा मग त्यांना माय खाऊ देत नाही पिऊ देत नाही त्याला झोपाडा जसं तसं गाणं म्हणीच नाही हा मग आता ना कॅलेंडर तसा शेत बाई हा म्हणजे आपली तर कॅलेंडर शेतच आते ना मग इंटरनेटचा जमाना आहे ना बाई पहिले इथला फोन तर केला जात का कधी आधा दादा आता ते माणूस परत फोन मग आता जमाना बी तसाच येईन कॅलेंडर आहे तसा येतील ना मग ते शे ना बाई काय सांगा त्यात जणा माय काय नाही तेच काल दिन म्हणतं अमरावती जाणं विचार करा ती मग काय होय ना काय नाही म्हणतं काय उकलच नाही मनीषी उभी मी काय काय नाही म्हणतं नाही दू करी नाको लगे तयार होईल अशी म्हणतं मग माणूस कसं नेऊन एकटं तयारी कर तडे हात राहिले पंग राहिले जुजेल ना मग पंडाल मा त्या हिशोब विचार आलो ना मी म्हणतं काय शे काय नाही तो विचारू ना म्हणतो का मा आता चालू भाकर खादी थंडी वेळ बरं आहे गी हा वडीसनी भाजी करायला होती वड्यासनी भाजी करी हा मस्त लागस वडीसनी भाजी गरम गरम भाकर वडीसनी भाजी हा मग भाजीपाला बी गणी राहणार म्हणा ते भाजीपाला मा मुरशे पण म्हणतं कट्टा का आज वड्यास खाऊ जीव करा ना म्हणतं कर म्हणतं कुडमिरची वड्या मस्त गरम गरम जिवारीन भाकरी टाक्यात मस्त पोट बरी हा ना म्हणे पडल्याच वड्या काही नाही आज रास आमलेली भाजीपाला चालस जावा ना नका जडा माय काल दिवशी तुम्ही नाक दिवाई मग सनेदीने बी कस काय जावा ना मग घर सोडीच नाही असं शे ना आणि नाक दिवाई म्हणजे काल दिन पुरण टाकाशिवाय गतीने तेव्हा ते आपण ठेवा मग किरपापड्या म्हणा किंवा पुऱ्या म्हणा काय ना काय तर करणंच पडी ना मग 12 महिना ना सणशे मग सोमवार दिन ना विचार करा ना बाई सोमवार दिन जाऊत म्हणता अमरावती असं तसं कर बी म्हणा कवाय बी हा शे मला काय शे हा तुझं सांगशी तवय तयार शे फक्त मला एक पारगा तरी पहिले सांगीस तयार करायला मी सोमवारी वैरा ना विचार तडे कशी शे काय शे गर्दी ते बी माहिती पड जाय आज लागे जाय ना शिवपुराण आज ते दकाटे ना टीव्ही मा अमरावती ते जाईल मी अंबाबाईनं मंदिर प्रसिद्ध आहे तडे ना आणि श्रीकृष्ण व्यंकटेशन मंदिर आहे म्हणजे भारी अमरावतीला हा झील बी तडे एक एवढं काही याद नाही आता गंदी नाही घ्यात मस्दी नाही घ्यात मला हा ते चिखलदार आहे गणशी मस्त आहे तडे भारी आई अंबाबाईनं मंदिर म्हणजे भारी होय मागे एक सावा ना जीवो दासबो तुनांना त्या गणत जणी होतात ना मग तर वय आम्ही काय इथला वय नानी होत होतं वय रिनाना लगीन बी नाही व्हायला होतं म्हणा अंड्यावरनं हा मग अंड्यावर बी कुवारीच होती मग गरमा करणार होती म्हणे सर मग आम्ही जोड्या आम्ही चांगला 10-12 जण होतो 10-12 जोड्या म्हणजे डबल धरले तू ते तवय गैत होत फिराले तवयच सांगी राणू गंदी नाही यात हा मस्त तडे ना कोटेश्वर बी मंदिर आहे बरं कोंडेश्वर आणि तलावे म्हणजे आणा मग गणच भारी शेजारी किरा देवीनं मंदिर आहे अंबादेवीनं मंदिर आहे इथलं म्हणजे आणा फिरासारखं ते नाही साधं काम नाही अको सातपुडा पर्वत बी जोडे दिसच तडून हा इथलं भारी आहे ना दकासारखं आहे ते अमरावती खरंच अमरावती नावच सोबस त्याला अमरावतीला इथलं मजा नाही हा मस्त आहे तडे पण मस्ती नाही घ्यात दे हा मग दका ते चांगलंच फिरी गेलेत ना मग तुम्ही बी म्हणे अजून अमरावती कधीशेन काय शे दकीनी आणि तुम्ही मजा नाही फिरवून या तोय तुला कुठे आडे घर बांधलं तर ती गाव मारा आहे ना तू तवय मग आपली आई पलाट मा येवा नंतरच तू ना म्हणा चांगला संबंध वय ना आपला म्हणतान लागीन ना मोरे तर तुम्ही घर बांध मग तवय समजा आपला चांगला संबंध वय ना बी ते राहिले वय कुद्दी नाही आपण ते हा ते जाय म्हणा हा तर ते गाव माराव मी बी ती गोष्ट कर बरे तुम्ही आली तेच ना मग नका तुम्ही नाग दिवाय काल दिसली ही गई आता मरला महिना मा तुम्ही उतरा काय टाइम लागस का दिन जावाले तर वेळेस पट्ट कशी दिन निघून जातस 8-15 दिन सुद्धा राहिना नाही या महिना ना म्हणतो मग जेमतेम जरी बोटेवर गंच्यात ना
14-15 दिन राहणार तेवढा बस या महिन्यानं लगेच 2024 लागे जाई जडा माय दिन निघाल टाइम नाही लागत बी पट दिन निघे जातस रिनाल तेच बोलू म्हणतं कदा चालू होई जाऊ का पटापट म्हणतं घर बीर पुस हा मग कदा ऐका टाइम तुला जप लागस म्हणतं मी जपू द्या आणि म्हणतो तुला तिथला आराम करले म्हणतं महाराज काय सांगस काय जाणार महाराज पागन भंडार भरेले महाराज गण नवीन सांगस आणि नाही मग ते सद ना भाऊ काल दिन दिशी का नाग दिवाय ना मग दिदी आणा ना काय सदनी बाटली रासस नागेंना पान म्हणा किंवा आंबान पान म्हणा दिदेव महालक्ष्मी बी दिदेव मादेल बी दिदेव एक थेंब टाकणार रस काय रस त्या दिदेव नि बो मधना मध म्हण का सद म्हण सारखं शेती एकच शे आपण काय मधने मुद म्हणत नाही पहिले आपण सदच म्हणत का नाही बरं आणि दक्वावरच माझा होत ना आम्ही असं कपाशीवर बी बटायला राही चालू जेल देतो आम्ही मवाय आणि त्या माक्याचा आहेत बिनी बरं अंदा मांदा मवाय कांदा करा का तवच चालू ती भाकर सुद्धा खायली मी म्हणा कधी बाप जमाना मला डोकं दुखणं नाही त्या मागेच भाकर बनायला रास ना ती भाकर खायले हो कधी डोकं दुखत नाही माय मला ते माहितच नाही डुगडुगील बरं वाटत ना का मग काय करा ना तो अक्का हो म्हण माय डुगडुगीने विचारा तेवढा मा डुगडुगी 100 वर्ष आयुष्य डुगडुगीले इथलं वाचाडीन काय करशात माले वर आटले ऊन तू डुगडुगी मी तुम्ही दरवाजा लावायचा आला का मग तो का नाही विचार करा पण मला माहित होतं तुम तब्येत बरोबर नाही असं ना मग म्हणता आई औषध गोळ्या आली सिंजपणे वी माय का दरवाजा टोकून का तेल उठाडू म्हणता ना बटाई जाई ते बटाई येत जाई म्हणतं जप देस नाही म्हणतं पोरले इसू म्हणतं सकाळ तेवढा मग तूही लागणी आधी मग मी आलेच नाही पाहिजे होतं बघायला पाहिजे होतं मी अक्का कवय बिडस म्हणजोडे असं दक मी काय खोटं बोल राय ना येडी काव जडा माय आपण बसेलो दूध त्यानंतर तुम्हाला जोडतून उठीसन काय बोललो मी चाल माय म्हणता डुगडुगीन तपासलेलेच म्हणतं मला बोलली होती ना नेवा डुगडुगी खरंच सांग राय टाकू मी ते विचारालो नो म्हणता काल दिसनी नाग दिवा ये ना म्हणता अक्का दूध चढाल जाशात ते मला बोलावशात म्हणतं मला ना असं सापस नसतं पण फिरस मग ती म्हणे आई बी सांगे म्हणे नाग दिवा राही नाही बेटा वारही मग दूध चढाईस म्हणे तडे राहतच म्हणे तुम्हाला गावाकडे वारही आडे पुन्हा ते काय काय राहत नाही म्हणे काही कोण दूध चढावत नाही म्हणे कोणले टाइम बी नाही म्हणे आडे आमदेव आरामा वाटी मा दूध ठेवतच म्हणे पण तू ना गावकडे शेत म्हणे ते जाईस म्हणे असं सांग राहील ती मम्मी बी तुला सपन ना साप दिकी राहणार टाकू असं कावर का असं दिकी राहणार आणि आई 2-1 दिन जायनाच मग सपन माय ना 2-1 दिन कावर सोमवार पाहिजे सपन ना घडी सापाची राहणार आणि असा साप बी येतच ना आई मोठला साप आणि असा एक सारखा चालतोच त्या आणि जशी मी निस्सी बे राहणू ते असली आणि लगे जागी जास्त मग मला मग बाकी काही सांगू शकत नाही मी पायपड राहणून जीव दपाड राहणून निस्सी त्या मन मागे लागे राहणार असं सपन ते राहणं मला ओ माय मी काय कर नाही बरोबर सांगा ना मग तीन मायनी बी चढाईस काल दिन दूध मग यात करीस नाही चूक बोल माफी मागिलीस वर असते काही व आपला जपून आपण आपला जीव फिरस जडे जसं देख तसं पण फिरस तसं काय राहत नाही एवढं काय मन मला आवं रे बेटा डुगडुगी तसं काही नाही स्वप्नाल मी काय एवढं आई करत नाही पण मम्मीला सांगा ना मग ती मम्मी असं सांगे मला म्हणून सांगालो ना म्हणतं सकाळी जाशात बिशात ना दूध चढावाले वारुले ते मला बोलावशात म्हणतं असं माझ्या मंदिरावर बी जाईसू चालेल का चालेल जसत आपण आमना वावर ना बाणवर एवढी मोठी वर आई तडेच जासत ना बल्ल्यान जोडे इथला दूर पाय चालशात ना आखू नाही ना गाड्याचं पाल्ला असतो ना तू नाले गाडावर जासत ना तसं करशात बी मग